प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA सेकंड इयर सेमिस्टर थर्ड पेपर 6वा। विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा आपला घटक आहे राष्ट्रीय हितसंबंध, नॅशनल इंटरेस्ट। या घटकामधील एक अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत। राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ स्पष्ट करून राष्ट्रीय हितसंबंधाचे घटक विशद करा, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न या घटकामधील आहे, त्याच्यावर मी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय हितसंबंध ही संकल्पना अतिशय महत्त्वाची मानली जाते। परराष्ट्र धोरण निर्धारणाची ती गुरुकिल्लीच आहे। आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जास्तीत जास्त प्रमाणात साध्य करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राचे प्रमुख प्रयत्नशील असतात। राष्ट्रहिताची संकल्पना ही निश्चित शब्दात अभिव्यक्त करता येत नाही। फ्रँकेल यांच्या मते या संकल्पनेत संदिग्धता असते, कारण वेगवेगळ्या संदर्भात त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। राष्ट्रहितामध्ये राष्ट्राच्या इच्छा व्यक्त होत असतात। विचारप्रणालीपेक्षा त्या राष्ट्राच्या हिताचा त्यात अधिक विचार करून कोणतेही राष्ट्र आपले परराष्ट्र धोरण निश्चित करते। प्रत्येक राष्ट्र आपल्या कर्तृत्वाचे समर्थन राष्ट्रहिताच्या लक्षात घेऊन करत असते। राष्ट्रहितसंबंधाची कल्पना अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। राज्याच्या हिताच्या संबंधाचा आधुनिक काळात साधारणतः 16व्या शतकापासून राष्ट्रीय हितसंबंध हा शब्द प्रयोग करण्यात येऊ लागला, कारण तेव्हापासून राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात आली। राज्याच्या हितसंबंधाऐवजी जनतेचे हितसंबंध असा अर्थ त्यातून ध्वनित होतो। कोणत्याही देशाचे दुसऱ्या देशाबरोबर असलेले संबंध शत्रुत्व अथवा मित्रत्वाचे असू शकतात। त्याचे कारण देशाचे हितसंबंध एकमेकांना विरोधी अथवा पूरक असतात। प्रत्येक राष्ट्र आपल्या हितसंबंधाला प्राधान्य देऊन त्याची जपणूक करण्याचा प्रयत्न करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय हितसंबंधाच्या काही व्याख्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत, त्या व्याख्या आपण चर्चा करूया। पहिली व्याख्या आहे रॉबर्ट ऑसगुड। बघा, कोणता विचारतोय पहिला? रॉबर्ट ऑसगुड। काय म्हणतो रॉबर्ट ऑसगुड राष्ट्रीय हितसंबंधासंबंधी? राष्ट्रास फलदायी ठरणाऱ्या सर्व व्यवहारांचा समावेश राष्ट्रहित या संकल्पनेत होतो। दुसरी व्याख्या आहे चार्ल्स। दुसरी व्याख्या कोणाची आहे? चार्ल्स। काय म्हणतो तो? राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे दीर्घकालीन आणि सर्वसाधारण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्र, राज्य आणि शासनाने केलेली कृती होय। तिसरी व्याख्या आहे जोसेफ फ्रँकेल यांची। जोसेफ फ्रँकेल काय म्हणतो? कोणत्याही राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा जो मूलभूत सिद्धांत असतो त्या सिद्धांताला त्या संबंधित देशाचे राष्ट्रहित असे म्हणतात। राष्ट्रीय हिताच्या वरील व्याख्यावरून राष्ट्रहित ही संकल्पना व्यापक अर्थ प्राप्त करणारी संकल्पना आहे हे स्पष्ट होते। या संकल्पनेचा वास्तववादी विचार व आदर्शवादी विचारवंतांनी मांडले आहेत। त्याचे काही घटक आहेत, त्या घटकावर आपण चर्चा करू। आता विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रहित संबंधाचे जे काही निर्धारित घटक आहे त्याच्यावर आपण चर्चा करू। राष्ट्रीय हितसंबंधाचे निर्धारित घटक काही निश्चित आहेत, ते खालीलप्रमाणे आहे। प्रत्येक देशाचे राष्ट्रीय हितसंबंध त्या देशाच्या गरजा व आवश्यकतावर आधारित असल्यामुळे एकसारखे नसते। त्या देशाच्या अंतर्गत व बाह्य परिस्थितीवर जसे ते अवलंबून असते, तसेच त्या देशाच्या भौगोलिक व ऐतिहासिक परिस्थितीनुसार त्याच्या स्वरूपात आणि घटकातही फरक पडतो। म्हणून राष्ट्रीय हितसंबंधाच्या प्रमुख निर्धारक घटकाचा विचार पुढील मुद्द्याच्या आधारे आपल्याला करता येईल। आता याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय हितसंबंध हा जो भाग आहे, राष्ट्रीय हितसंबंधाचे जे काही घटक आहेत त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा जो पहिला घटक आहे तो घटक आहे विचारप्रणाली। विचारप्रणाली ही राष्ट्राचे व्यक्तिमत्व निश्चित करते। राष्ट्राच्या जीवनात विचारप्रणालीला अतिशय महत्त्वाचे स्थान असते। राष्ट्राचे नेते राष्ट्रांतर्गत आणि बाह्य धोरण निर्धारणात राष्ट्राच्या विचारप्रणालीशी सुसंगतच निर्णय घेत असतात। विचारप्रणालीला
राज्यातील जनतेची व्यापक स्तरावर अधिमान्यता असते. जसे साम्यवाद, भांडवलशाही, उदारमतवाद, समाजवाद, लोकशाही, विविध अशा विचारप्रणाल्या असतात. जसे की चीनमध्ये साम्यवादी आहे, अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचारप्रणाली आहे. प्रणालीचा अमेरिकन जनतेवर प्रभाव आहे. राष्ट्रीय हितसंबंधाच्या निर्धारणात विचारप्रणालीस महत्त्व असते. प्रत्येक देशाचे परराष्ट्र धोरण त्या देशाच्या विचारप्रणालीशी सुसंगतच असते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रभावी नेतृत्व. सत्ताधारी प्रभावी नेतृत्व प्रामाणिक व मुत्सुदी असेल तर राष्ट्रहिताच्या व्यावहारिक बाजूवर भर देऊन उद्दिष्टे साध्य करू शकते. पहिल्या महायुद्धाच्या पराभवाने व पॅरिस शांतता परिषदेतील व्हार्सायच्या तहामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या जर्मन जनतेला हिटलरसारख्या नेत्यांनी आर्यवंशाच्या श्रेष्ठतेवर आधारावर युद्धाला प्रवृत्त केले. चर्चिलच्या प्रभावी नेतृत्वामुळे इंग्लिश जनतेत नवचैतन्य निर्माण झाले. युद्धकाळात नेतृत्वाला अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रधानमंत्री शास्त्रीजीने जय जवान जय किसान घोषणेतून सैनिक व शेतकऱ्यांना चैतन्य आणले. इंदिरा गांधीजी आंतरराष्ट्रीय राजकारणावर महत्त्वपूर्ण स्थान होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुस्फोटामुळे भारतीयांच्या आशा पल्लवित केल्या. निर्णय निर्धारणात काही सत्ताधारक व नवे निर्णय जाहीर करतात तर काही सत्ताधारक काळजीपूर्वक व मंद गतीने जपून पावले टाकतात. प्रत्येकाची कार्यशैली भिन्न असते. प्रभावी नेतृत्व हा राष्ट्रहिताचा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा अतिशय महत्त्वाचा घटक आहे शासन पद्धतीचे तत्त्वज्ञान. निर्णय प्रक्रियेत जनतेचा प्रभाव विविध शासन पद्धतीस कमी जास्त प्रमाणात दिसून येतो. हुकुमशाही व साम्यवादी व्यवस्थेत सत्ताधारी पक्ष शासन पद्धतीत राष्ट्रीय हिताच्या संबंधात जनमताचा अधिक प्रभाव असतो. शासन पद्धतीच्या स्वीकारावरून त्या देशातील जनतेने कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान अंगीकारले आहे ते लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, चौथा अतिशय महत्त्वाचा घटक आहे राष्ट्राचे भौगोलिक स्थान. भारताला आशिया खंडामध्ये भौगोलिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. भारताचा विस्तीर्ण भूप्रदेश आणि त्याचप्रमाणे समुद्र किनारा लक्षात घेता हिंद महासागरावरून महासत्तेचे वर्चस्व निसणे व हिंद महासागर हे शांतता क्षेत्र जाहीर होणे भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे आहे. नेपाळ हे भारत व चीन यांचे आधार प्रतिबंधक राष्ट्र राहिले आहे. भारताची अलिप्ततेचे धोरण भौगोलिक रचनेचा राष्ट्रीय हिताशी असलेल्या संबंधातून उदयास आलेला आहे. पाचवा घटक आहे राष्ट्राची क्षमता व शेजारील राष्ट्रे. प्रत्येक राष्ट्राच्या आर्थिक, राजकीय, लष्करी समतेत फरक असतो. कारण प्रत्येक राष्ट्राची कमी जास्त संख्या, साधनसामुग्री, आकार, राष्ट्रीय चारित्र्य इत्यादी घटकाचा तो परिणाम असतो. प्रत्येक राष्ट्र आपली समता ओळखून राष्ट्रीय हिताचे निर्णय घेत असतात. कोणत्याही देशाला त्याच्या शेजारील देशाच्या हितसंबंधामुळे विविध क्षेत्रामध्ये आव्हान दिली जातात. पाकिस्तानचे जम्मू काश्मीरमधील घुसखोर, देशात होणारे बॉम्बस्फोट, चीनी बनावटीचे बंडखोरामुळे मिळणारी शस्त्रे, पाकिस्तानच्या शास्त्रज्ञाने भारताविरुद्ध पाकिस्तानने अवलंबलेले षडयंत्राचा रहस्यस्फोट, बांगलादेशाच्या पाण्याचा प्रश्न, श्रीलंकामधील सिंहली व तामिळ संघर्ष याचा विचार करूनच परराष्ट्र धोरण ठरविताना राष्ट्रहिताचा विचार करावा लागतो. सहावा घटक आहे शक्ती व संपत्ती. शक्तिशाली राष्ट्रच आपले संरक्षण करू शकते. आजच्या शस्त्रास्त्र स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र आपली शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सैनिकी वर्दी, अन्न वस्त्र निर्मिती, संरक्षणाचे करार ही त्यांची माध्यमे होय. राष्ट्रीय हिताचे राष्ट्रीय शक्तीशी घनिष्ठ संबंध असतो. शक्ती संपन्न राष्ट्रे आपले वर्चस्व निर्माण करू शकतात. सातवा मुद्दा आहे नैतिक व वैधानिक आधार. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात नैतिकतेला महत्त्व असते. नैतिकतेत सर्वांचे कल्याण, समता, परस्पराशी प्रामाणिक व्यवहार, दिलेल्या वचनाची पूर्तता याचा संबंध असतो. भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात ही नैतिकता पालन करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. भारताचे परराष्ट्र धोरण नीतिमूल्यावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय नियमाशी भारताने बांधिलकी स्वीकारली. पंडित नेहरूंनी याच आधारावर पंचशील तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथा अतिशय महत्त्वाचा घटक आहे नोकरशाही. प्रशासकीय अंमलबजावणीचे कार्य करणारी ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे. नोकरशाहीच्या स्वरूपानुसार राष्ट्रीय हिताची आखणी होत असते. समाजातील ज्या वर्गाचे नोकरशाहीत प्राबल्य असेल त्या हिताची धोरणे आखण्याचा प्रयत्न होतो. पुढचा नंबर आहे राजकीय पक्ष व दबाव गट. परराष्ट्र धोरणाच्या निर्धाराच्या प्रक्रियेद्वारे सत्ताधारी पक्ष
व नेतृत्व राष्ट्रीय हित साध्य करण्याचा प्रयत्न करते. विरोधी पक्ष राष्ट्रहिताला यथायोग्य आकार देण्याचा प्रयत्न करतो. सत्ताधारकाला विरोधी पक्ष व विविध दबाव गटाच्या हितसंबंधाचा विचार करूनच निर्णय निर्धारण करावे लागते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बाबतीत व्यापक अन्न वस्त्रे करारबंदीचे स्वाक्षरीच्या संदर्भाने भारताची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने सर्वमान्य अशीच राहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय हितसंबंधाचा शेवटचा घटक आहे आंतरराष्ट्रीय हितसंबंध. आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघ या संघटनेचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. या संघटनेने सर्वच राष्ट्राचे हितसंबंध जोपासण्याचा व राष्ट्राच्या विकासात प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देऊन जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. युद्ध, वसाहतवाद, दहशतवाद, शस्त्रास्त्र स्पर्धा, शस्त्र नियंत्रणाचे प्रयत्न केला. त्याचप्रमाणे मानवाधिकार, शांतता, आर्थिक मदत, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य केले. राजकीय प्रश्नाची सोडवणूक शांततेच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न केला. त्यात मर्यादित यश प्राप्त झाले. या संघटनेमुळे विचार प्रणालीसह अनेक गोष्टीची भिन्नता असूनही जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्राच्या हितसंबंधाला परस्पर पूरक अशी भूमिका घेण्याला राष्ट्रांना चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रीय हितसंबंधाच्या निर्धारण घटकामध्ये या घटकाला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा राष्ट्रीय हितसंबंधामधील भाग आहे. आपण व्हिडिओ हा जो आहे तो वेळोवेळी पाहून या प्रश्नाची आपण तयारी करावी, मी अशी आपणास विनंती करतो. धन्यवाद.